बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आलेली आहे। आरोपी सुदर्शन घुलेनं सांगितला देशमुखांच्या अपहरणाचा घटनाक्रम त्यानं आता सांगितलेला आहे। कोणत्या आरोपीकडे कोणते शस्त्र होते याची कबुली सुदर्शन घुले यांनी पोलीस तपासामध्ये दिलेली आहे। बीडमधून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तब्बल 3 महिने उलटून गेलेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि बीड पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। आरोपी सुदर्शन घुलेनं या संपूर्ण घटनेचा, अपहरणाचा आणि त्यानंतरच्या हत्येचा घटनाक्रम हा सांगितलेला आहे। कोणत्या आरोपीकडे कोणती शस्त्र होती आणि कशा प्रकारे हत्या करण्यात आली याची कबुली देखील सुदर्शन घुले यांनी दिलेली आहे। सुदर्शन घुलेनं काय म्हटलंय ते देखील पाहूयात। उमरी टोल नाक्यावरती गाडी अडवल्यानंतर साईड काचेवरती सुधीर सांगळेनं दगड मारला, अशा प्रकारची माहिती या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सांगण्यात आलेली आहे। सुदर्शन घुलेनं डाव्या बाजूचा दरवाजा उघडून देशमुखांना बाहेर खेचलं। त्यावेळी सुदर्शन घुलेनं गॅस पाईपनं मारहाण केली आहे। देशमुखांच्या हत्येचा हा संपूर्ण थरार आता सुदर्शन घुलेनं पोलीस चौकशीमध्ये कबूल केलेला आहे। महेश केदारच्या हातात देखील लोखंडी रॉड होता, अशी कबुली देखील देण्यात आलेली आहे। जयराम साठेच्या हातात देखील कोयता होता, अशा प्रकारची कबुली सुदर्शन घुलेनं दिलेली आहे। कृष्णा आंधळेच्या हातामध्ये क्लच वायरचा बंच होता, असं देखील या संपूर्ण घटनाक्रमामध्ये या कबुलीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। सुधीर सांगळेच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची वायर होती, अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। जयराम साठेनं कोयत्यानं गाडीचा चालक शिवराज देशमुखला धमकावलं, असं देखील या कबुलीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। जयराम साठेनं देशमुखांना मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण केलं, असं देखील आता कबूल करण्यात आलेलं आहे। त्यावेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता, असं देखील या पोलिसांच्या चौकशीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर जयराम साठे हा स्विफ्ट गाडी चालवत होता, असं देखील कबूल करण्यात आलं आहे।